सध्या जर बघितलं तर जवळपास आज जे 20 जून 2026 आहे, अजूनही मान्सूनने मोठी प्रगती या ठिकाणी दाखवलेली नाही. राज्यामध्ये जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये धाराशिवच्या काही भागात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे उत्तर प्रदेशच्या दरम्यान एक सांगितलं होतं तुम्हाला त्याचपूर्वी की बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान जे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे, त्यातच जर बघितलं तर जे आहे एक ट्रप जी आहेत म्हणजे एक जी निम्न दबाववाली जी लाईन असती, जिथून जे आहे एक मोठ्या प्रमाणात दबावाचं क्षेत्र तयार होतं, तर ते जे आहे ते बिहारपासून खाली आंध्र प्रदेशच्या दरम्यान आहे. त्यामुळे सुद्धा राज्याच्या मान्सूनवर एक परिणाम होत आहे. सध्या एल निनोचा इफेक्ट 100% आहे. एल निनोमुळे मोठ्या प्रमाणात जे मान्सूनने जी प्रगती आहे ती असमाधानकारक केलेली आहे. त्यामुळे जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात मान्सूनने जे अजून चांगली प्रगती केलेली नाही, याला मुख्य कारण एल निनोच आहे. मात्र जर स्थिती बघितली तर पुढच्या काही दिवसांमध्ये वातावरणीय बदल नक्कीच होऊ शकतो. काही बदल जर झाला तर तुम्हाला माहिती दिली जाईल. मात्र सध्या स्थिती जर बघितली तर पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस पावलं उचलली